10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला इयत्ता 12वीचा इंग्लिश विषयाचा बोर्ड पेपरची उत्तरे टॉपर येणारे विद्यार्थी कशाप्रकारे बोर्डाच्या परीक्षेत लिहितात ते आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तसेच तुम्ही देखील 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत इंग्लिशमध्ये 75च्या वर मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर चला तर पाहूयात. तर सर्वात आधी पहा, तुमचा इथे सीट नंबर व्यवस्थित अगदी अंकात लिहायचा आहे. त्यानंतर तुमचा जो सीट नंबर आहे तो अक्षरात लिहून तुमची सही करायची आहे. केंद्र क्रमांक व्यवस्थित अगदी लिहायचा आहे आणि तुम्हाला जो बारकोड देतील शिक्षक तो व्यवस्थित या चौकटीमध्ये चिटकवायचा आहे पहा. त्यानंतर पहा, मेन डिटेल्स म्हणजे तुमचा कोणता पेपर आहे तर इंग्लिश विषयाचा, त्या सब्जेक्टचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर दिनांक 10 फेब्रुवारी 2026. तर हा 12वीचा इंग्लिश विषयाचा महाराष्ट्र बोर्डाचा पहा दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला पेपर आहे. त्यामुळे इथं दिनांक लिहिलेला आहे. त्यानंतर पहा, तुमची उत्तर लेखनाची भाषा येणार आहे इंग्लिश. तर तुम्ही किती सप्लिमेंट जोडला आहे त्याचं तुम्हाला इथं काय करायचं आहे, अंक लिहायचा आहे आणि त्यानंतर टोटल म्हणजे 1 अधिक 2 म्हणजे 3 येणार आहे. तर अशा प्रकारे पहिलं जे पेज असणार आहे ते व्यवस्थितच अगदी भरायचं आहे पहा. त्यानंतर पहा, जो तुमचा 80 मार्क्सचा पेपर असणार आहे 12वीचा इंग्लिशचा, तो सेक्शन किती 4 मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला सेक्शन असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, तो तुमचा असणार आहे प्रोजवरचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सीन पॅसेजवरचे प्रश्न आणि अनसीन पॅसेजवरचे प्रश्न असणार आहेत. तर पहिला जो प्रश्न असणार आहे पहा, क्वेश्चन नंबर 1 इथून स्टार्ट करायचा आहे लिहायला आणि त्यानंतर हा जो तुमचा पहिला प्रश्न आहे तो एकूण 18 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. ज्यामध्ये पहा, क्वेश्चन नंबर ए हा 16 मार्क्ससाठी, तुम्हाला जे इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातीलच कोणतेही प्रोजवरचा एखादा पॅसेज येणार आहे आणि तुम्हाला त्यावरचेच हे 16 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत पहा. A1 असणार आहे तो तुमचा ग्लोबल अंडरस्टँडिंगवरचा असणार आहे, एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे पहा. आणि हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत सर्व मुलांना कन्फ्युजन केला होता पहा, सोपीज जर्नी. तर यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा खूप वेळ या प्रश्नामध्ये गेला होता. त्यामुळे यामध्ये काय झालेलं आहे, त्यांचा थोडासा मूड ऑफ झाला होता पहा इंग्लिश पेपर सोडवताना. तर सर्वात आधी तुम्हाला जो प्रश्न येत नाही तो जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, स्किप करायचं आहे नेक्स्ट. त्यामध्ये वेळ घालवत बसायचा नाही पहा. सर्व वेळ जर तुम्ही ह्याच्यात घालवता 80 मार्क्सचा पेपर तुम्हाला कव्हर करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला 2 मार्क्ससाठी पूर्ण पेपर काय करायचा नाही आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं नाही तर वेळ घालवायचा नाही. तर इथं पाहू शकता व्यवस्थित अगदी आन्सर्स लिहिलेले आहे. टॉपर्सची आन्सर शीट तुम्ही ह्याला कन्सिडर करायची आहे आणि असंच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत लिहायचं आहे पहा. सोपी जर्नी, तर ह्यामध्ये तुम्ही पॅसेज व्यवस्थित जर तुम्ही वाचला, अंडरस्टँडिंग करून घेतला तर हा ग्लोबल अंडरस्टँडिंगवरचा प्रश्न आहे. लिसन्स टू सबत अँथम, इन्स्पायर्ड हेल्पफुल, ट्रान्सफॉर्मेशन आफ्टर लिसनिंग आणि डिवाइड टू रिफॉर्म हिज लाईफ, अरेस्ट बाय पोलिसमॅन. तर त्याची जर्नी काय आहे पहा. तर ती तुम्हाला काय करायचं आहे, ॲटलिस्ट प्रत्येक ह्यामध्ये ॲरोमध्ये काय करायचं आहे, 2 ते 3 वर्ड्स लिहायचे आहेत. विथ द हेल्प ऑफ पॅसेजमध्ये त्याचं उत्तर असणार आहे ते तुम्हाला जस्ट अंडरस्टँड करून लिहायचं आहे. A2 असणार आहे तो पहा तुमचा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असणार आहे. यामध्ये तुम्हाला डिफरन्स लिहायचा आहे पहा. अर्लियर लाईफ, सोपीची अर्लियर लाईफ आणि प्रेझेंट लाईफ यांची डिफरन्स लिहायचं आहे पहा. तर इथं तुम्हाला एक दिलेला आहे, 1 इज डन फॉर यू, रिस्पेक्टेबल लाईफ आणि डिग्रेडेड डेज. तर प्रेझेंट लाईफमध्ये तर ह्याचं तुम्हाला कंपॅरिझन लिहायचं आहे आणि ते पॅसेजमध्येच उत्तर असणार आहे. तर पाहू शकता, होप्स, अनवर्थी डिझायर्स, ॲम्बिशियस आणि डेड होप्स. तर त्याचे अर्लियर लाईफ आणि प्रेझेंट लाईफ कशी होते याचं डिफरन्स तुम्हाला काय करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ पॅसेजवरती लिहायचं आहे. आणि हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरचा प्रश्न असणार आहे 2 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न देखील A3 असणार आहे, तो ॲनालिसिसवरती पॅसेजवरतीच असणार आहे बेस्ड, ज्यामध्ये तुम्हाला इथं 2 मार्क्ससाठी एखादी कंप्लीट द वेब डायग्राम असे प्रश्न देऊ शकतात. तर इथं पाहू शकता काय दिलेलं आहे, तर तुम्हाला इफेक्ट्स ऑफ ऑर्गन नोट्स ऑन सोपी, सोपीचे इफेक्ट्स ऑफ ऑर्गन नोट्स लिहायचे आहेत पहा. आणि याचं देखील उत्तर तुम्हाला पॅसेजमध्येच असणार आहे, ते तुम्हाला शोधून लिहायचं आहे. पाहू शकता 2 मार्क्ससाठी म्हणजेच प्रत्येक ह्या तुमच्या स्क्वेअरमधील उत्तरांना अर्धा मार्क्स असणार आहे पहा. ही फील्स अ डीप रिमोर्स फॉर हिज पास्ट लाईफ, he realizes his degradation and lost values, he develops a strong desire to reform himself,
ही रिगेन्स होप, ॲम्बिशन्स अँड डिटर्मिनेशन टू बिकम अ गुड मॅन. तर तुम्हाला अशा प्रकारे त्याचं उत्तर लिहायचं आहे. सोपीचा हा जर तुम्हाला टेक्स्ट जो असणार आहे पहा इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील, ते व्यवस्थित जर चॅप्टर समजला तर याचं उत्तर तुम्ही सहज लिहू शकता. आणि तुम्हाला काय करायचं आहे पहा, A4 असणार आहे तो तुमचा पर्सनल रिस्पॉन्सवरचा क्वेश्चन असणार आहे. अगेन 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पॅसेजशीच रिलेटेड एखादा टॉपिक देतील आणि त्यावर तुमचं काय ओपिनियन असणार आहे हे इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. हा देखील 2 मार्क्सचा प्रश्न असल्यामुळे तुम्हाला ॲटलिस्ट 5 to 6 लाईन्समध्ये याचं उत्तर लिहायचं आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाहीत. तर पाहू शकता, विच आर द डिसिजन्स किंवा राईट एनी 4 डिसिजन्स विच मेड यू रिपेंट लेटर. तर असे डिसिजन्स लिहायचे आहेत, निर्णय जे तुम्हाला नंतर काय पश्चातापात पडलेले आहेत असे निर्णय घेऊन. तर कोणते आहेत तर पाहू शकता, इथे एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे. वाचते सर्वात आधी. वन्स आय इग्नोर्ड माय स्टडीज अँड स्पेंड टू मच टाइम ऑन एंटरटेनमेंट. लॅटर व्हेन एक्झाम्स अप्रोच्ड आय फेल्ट स्ट्रेस्ड अँड अनप्रिपेअर्ड. आय रिग्रेटेड माय डिसिजन्स अँड लर्न द इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन अँड टाइमली एफर्ट. तर काय झालेलं आहे, एंटरटेनमेंटवर जास्त स्टडी इग्नोर करून काय केलेलं आहे मी ना, काय केलेलं आहे, जास्त वेळ एंटरटेनमेंटसाठी घालवलेला आहे. त्यामुळे मला जेव्हा परीक्षा जवळ आला तेव्हा तणाव येऊ लागला आणि काय वाटू लागलं, तर त्यामुळे मला पश्चाताप वाटला की मी घेतलेला डिसिजन्स चुकीचा होता. त्यामुळे काय वाटलेलं आहे तर तुम्हाला की महत्त्व, डिसिप्लिनचं महत्त्व आणि किती टाईमचं महत्त्व आहे हे तुम्हाला कळून चुकलेलं आहे. त्यामुळे पहा, जर तुम्ही आता 12वी बोर्डात परीक्षेची तयारी करत असाल तर सुरुवातीपासूनच तुम्ही व्यवस्थित अगदी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर, त्याचं अनालिसिस, टॉपरचे आन्सर कसं लिहितात हे जर व्यवस्थित अगदी सुरुवातीपासून स्टडी केला तर तुम्हाला नक्कीच यामध्ये देखील बोर्डाच्या परीक्षेत इंग्लिश या विषयाची भीती तर राहणारच नाही आणि तुम्ही टॉपर हे नक्कीच बनाल. त्यामुळे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पहा स्टडीमध्ये. अजिबात तुमचं बोर्ड परीक्षा आहे त्यामुळे हलक्यात घ्यायची नाही, तर व्यवस्थित अगदी सिरियसनेस तुम्हाला घेऊन अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पहा, A5 असणार आहे तो तुमचा असणार आहे हा लँग्वेज स्टडीवरती बेस्ड, म्हणजे ग्रामर असणार आहे पहा, 2 मार्क्ससाठी असणार आहे. ते देखील तुम्हाला पॅसेजशीच रिलेटेड एखादं तुम्हाला सेंटेन्स देतील आणि दिलेलं सेंटेन्स हे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट करा किंवा ट्रान्सफॉर्म करा असं लिहितील. तर 4 ऑप्शन्स देणार आहेत, त्यातील कोणतं योग्य ऑप्शन असणार आहे पहा. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय असतं तर वॉज आणि तुमचं मेन वर्बला ING फॉर्म असतो, तिथे हे करेक्ट असणार आहे. अ फर इम्पोर्टर वॉज ऑफरिंग हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. त्यानंतर सेकंड देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे पहा. असं सेंटेन्स तुम्हाला ह्या दिलेल्या सेंटेन्सचं सर्टेनिटी शोज करेल असं सेंटेन्स तुम्हाला दिलेल्या ऑप्शन्समधून शोधून लिहायचं आहे. आणि विद्यार्थी काय करतात, फक्त त्याचं काय करतात उत्तर लिहितात पहा, असं करायचं नाही. तर त्याचं ऑप्शनचं जे काय ते ऑप्शन नंबर असणार आहे CA B किंवा 1 2 3 4 ते ऑप्शन विथ त्याचा आन्सर लिहायचा आहे, तरच तुम्हाला इथे 1 पैकी 1 मार्क्स दिला जाणार आहे. अन्यथा तुम्ही जरी बरोबर उत्तर लिहिलं तर तुम्हाला काय करणार आहेत, मार्क्स हे भेटणार नाहीत. त्यामुळे विथ ऑप्शन आणि त्याचा आन्सर असंच लिहायचं आहे पहा. तर काय येणार आहे, सर्टेनिटी शो करण्यासाठी विल हे काय केलं जातं, हेल्प वर्ब वापरलं जातं. तर ही विल बी समबडी इन द वर्ल्ड, सर्टेनिटी दाखवलेली आहे त्यामुळे हे सेंटेन्स योग्य असणार आहे. दिलेल्या सेंटेन्सचं काय असणार आहे, हे सर्टेनिटी शोज करणारं वाक्य असणार आहे पहा. ही विल बी समबडी इन द वर्ल्ड. 1 मार्क्ससाठी म्हणजे एकूण तुमचा A5 क्वेश्चन्स पहा लँग्वेज स्टडीवरचा 2 मार्क्ससाठी. A6चा क्वेश्चन असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, हा व्होकॅब्युलरीवरचा असणार आहे, म्हणजे यामध्ये तुम्हाला अँटोनिम्स, सिनोनिम्स किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स फाइंड करून लिहा दिलेल्या पॅसेजमधील. तर दिलेल्या वर्ड्सचे तुम्हाला अँटोनिम्स फाइंड करून लिहायचे आहेत पॅसेजमधील. काय आहे पहा, 2 मार्क्ससाठी हा प्रश्न. डिफीटसाठी कॉन्गर आणि मूव्हिंगसाठी स्टँड स्टील. म्हणजेच तुम्हाला यासाठी 1 मार्क्स आणि यासाठी 1 मार्क्स. A6 हा 2 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. तर आपण पाहिलं पहा क्वेश्चन नंबर A मधला A पाहिला, A1 A2 A3 A4 आणि A5 A6 आहे. एकूण किती मार्क्ससाठी तर हा 12 मार्क्ससाठी असणार आहे, जो तुमचा टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे सीन पॅसेजवरचा असणार आहे. पुढचा प्रश्न असणार आहे पहा क्वेश्चन नंबर 1B असणार आहे, तो तुमचा 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि हा लँग्वेज स्टडीवरती म्हणजेच नॉन टेक्स्चुअल ग्रामरवरती असणार आहे पहा. तर तुम्हाला हे पॅसेजमधील नसणार आहे, तर हे नॉन टेक्स्चुअल असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पाहू शकता B1 आणि B2 असणार आहे. B1 मध्ये पहा
1 मार्क्ससाठी गीतेश इज वन ऑफ द बेस्ट फुटबॉल प्लेयर इन द कॉलेज. हे दिलेलं सेंटेन्स आहे ते तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय करायचं आहे, कन्वर्जन करून लिहायचं आहे. तुम्हाला ऑप्शन्स देखील देणार आहेत आणि करेक्ट जे ऑप्शन असणार आहे त्याचा ऑप्शन विथ त्याचा आन्सर तुम्हाला असं लिहायचं आहे. प्रश्न नाही लिहिला तरी चालेल, प्रश्न लिहायचाच नसतो. मी तुम्हाला इथं समजण्यासाठी कोणतं स्टेटमेंट आहे आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे, फक्त तुम्ही हे आन्सर लिहायचं आहे. तर पाहू शकता काय येणार आहे ह्याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. व्हेरी फ्यू फुटबॉल प्लेयर्स इन द कॉलेज आर ॲज गुड ॲज गीतेश येणार आहे. त्यानंतर सेकंड बघा, हा देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. नो सुनर डज रोहित शर्मा एंटर्स द ग्राउंड दॅन ही गेट्स अ वॉर्म वेलकम. तर ह्या दिलेल्या सेंटेन्समध्ये यूज ॲज सून ॲज करायचा आहे. नो सुनरच्या ऐवजी ॲज सून ॲजचा वापर करायचा आहे. तर कसं स्टेटमेंट येणार आहे पहा. ॲज सून ॲज रोहित शर्मा एंटर्स द ग्राउंड ही गेट्स अ वॉर्म वेलकम. हा थर्ड ऑप्शन करेक्ट असणार आहे 1 मार्क्स यासाठी. त्यानंतर थर्ड असणार आहे, हा देखील 1 मार्क्ससाठी लँग्वेज स्टडीवरचा आपण प्रश्न पाहत आहोत आणि नॉन टेक्स्च्युअल हे क्वेश्चन नंबर 1B मधला आहे. तर पहा, स्वराली सेड टू हर मदर डिड यू लाईक माय स्केच. तर हे दिलेलं स्टेटमेंट डायरेक्ट स्पीचचं आहे, ते तुम्हाला कन्वर्ट इट इंटू इनडायरेक्ट स्पीच. तर पहा, इनडायरेक्ट स्पीच करत असताना काही नियम आहेत पहा. तर इथं सेड टूच्या ऐवजी इथं आस्क्ड हा शब्द घ्यायचा आहे. हर मदर आहे असं, त्यानंतर डबल जे कोटेशन आहे पहा, म्हणजेच जे तुम्हाला दिलेले आहे पहा, दुहेरी अवतरण चिन्ह आणि तुम्हाला जे स्वल्पविराम आहे ते काढून टाकायचं असतं. यामध्ये विरामचिन्हांचा वापर करायचा नसतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये. तर इफ वापरायचं आहे तिथं. शी हॅड लाईक्ड हर स्केच. तर लाईकचं तुम्हाला काय करायचं आहे, इथं लाईक्ड घ्यायचं आहे थर्ड फॉर्म आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर इफ शी हॅड म्हणजे इथं परफेक्ट पास्ट टेन्समध्ये केलेलं आहे, कारण दिलेले सिम्पल पास्ट टेन्समध्ये त्याचं काय केलेलं आहे, परफेक्ट पास्ट टेन्समध्ये काय केलेलं आहे, तर इथं ते टेन्स बदललेला आहे आणि इथं तुम्हाला स्वल्पविराम व्यवस्थित देऊन अगदी पूर्णविराम द्यायचा आहे आणि अशा प्रकारे इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं कन्वर्जन करून लिहायचं आहे. त्यानंतर पहा, B2 असणार आहे, तो तुमचा 1 मार्क्ससाठी असणार आहे आणि हा क्वेश्चन कंपल्सरी असणार आहे. पहा, स्पॉट द एरर अँड करेक्ट द स्टेटमेंट. दिलेलं वाक्य सर्वात आधी लिहायचं, त्यातील काय स्पॉट द एरर म्हणजेच तुम्हाला सर्वात आधी एरर काय करायचे, मार्क करायचे आहे आणि त्याचं करेक्ट सेंटेन्स करायचं आहे. तर पाहू शकता, वी डिड नॉट अटेंडेड द पार्टी लास्ट नाईट. तर यामध्ये अटेंडेड हे काय येणार आहे, तर एरर आहे आणि त्यामध्ये करेक्ट सेंटेन्स केलेला आहे पहा. वी डिड नॉट अटेंड द पार्टी लास्ट नाईट. तर अटेंड पहिला फॉर्म घेतलेला आहे, अटेंडेड येणार नाही तर त्याऐवजी अटेंड येणार आहे आणि यासाठी अर्धा मार्क आणि यासाठी करेक्ट सेंटेन्ससाठी अर्धा मार्क्स, म्हणजे एकूण 1 मार्क्ससाठी हा प्रश्न B2 असणार आहे. B1 मध्ये 1, 2, 3 म्हणजेच हे 3 मार्क्ससाठी प्रत्येक प्रश्न 1-1 आणि हा 1 म्हणजे 4 मार्क्ससाठी क्वेश्चन नंबर 1B नॉन टेक्स्च्युअल ग्रामरवरती असणार आहे. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन 2. म्हणजे क्वेश्चन 1 होता तो एकूण किती मार्क्ससाठी होता विद्यार्थी मित्रांनो, तर एकूण 18 मार्क्ससाठी होता आणि क्वेश्चन 2 असणार आहे तो देखील तुमचा 18 मार्क्ससाठी असणार आहे आणि हा प्रश्न तुमचा अनसीन पॅसेजवरती असणार आहे. म्हणजे इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील बाहेरचा तुम्हाला काय येणार आहे, यामध्ये उतारा येणार आहे आणि त्यावरचे हे प्रश्न असणार आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, हा जो पॅसेज आहे तो सर्वात आधी तुम्हाला काय करायचा आहे, व्यवस्थित अगदी वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर जे प्रश्न हे सोडवायचे आहेत. A1 असणार आहे पहा, तो अगेन तुमचा ग्लोबल अंडरस्टँडिंगवरती बेस्ड असणार आहे. म्हणजेच पॅसेजमधीलच तुम्हाला काय करणार आहेत, सेंटेन्स देणार आहेत आणि दिलेले स्टेटमेंट हे ट्रू आहे की फॉल्स तुम्हाला जस्ट लिहायचं आहे आणि फॉल्स स्टेटमेंट असतील तर ते तुम्हाला काय करायचं आहे, तर करेक्ट करून लिहायचं आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला ग्लोबल अंडरस्टँडिंगवरचा प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारतात पहा. A1 मध्ये इन द न्यूक्लिअर फॅमिली पहिला पहा, एक अर्धा मार्क्ससाठी असणार आहे हा. द मेंबर्स डू नॉट हॅव क्लोज इंटरॅक्शन अमॉंग देम सेल्फ. तर तुम्ही जर पॅसेज व्यवस्थित वाचला तर याचं उत्तर तुम्हाला सापडणार आहे की दिलेले स्टेटमेंट हे फॉल्स आहे. मग तिथं काय येणार आहे पहा, इन द न्यूक्लिअर फॅमिली द मेंबर्स हॅव क्लोज अँड इंटिमेट इंटरॅक्शन्स अमॉंग देम सेल्फ. त्यानंतर B पहा, दी स्टेटमेंट इज ट्रू. तुम्हाला ते स्टेटमेंट परत लिहिण्याची आवश्यकता नाही, जस्ट तुम्हाला त्याचा प्रश्न क्रमांक आणि ते काय स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स एवढं जरी लिहिलं तरी यामध्ये मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर C पहा, दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे त्यामुळे इथं लिहिलेलं नाही. डी पहा, दिलेलं स्टेटमेंट फॉल्स आहे. द चाइल्ड्स फिजिकल इमोशनल अँड सोशल डेव्हलपमेंट बिगिन्स इन द स्कूल. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. तर हे करेक्ट स्टेटमेंट केलेलं आहे पहा. द चाइल्ड्स फिजिकल इमोशनल अँड सोशल डेव्हलपमेंट बिगन्स इन द
फॅमिली. त्यानंतर पहा पुढचा A2 प्रश्न असणार आहे, तो तुमचा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे आणि यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला पॅसेजशीच रिगार्डिंग असणार आहे, जसं की WH क्वेश्चन्स, ह्यामध्ये वाय टाईपचे क्वेश्चन्स, त्यानंतर गिव्ह रिझन्स असे सोपे प्रश्न असतात किंवा कंप्लीट द वेब, एखादी वेब डायग्राम विथ द हेल्प ऑफ पॅसेजच्या सहाय्याने कंप्लीट करून लिहा. यामध्ये काय विचारले पहा, फॉलोइंग आर द सेंटेन्सेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट्स विच इंडिकेट द स्ट्रिक्ट बिहेवियर ऑफ पॅरेंट्स अफेक्टिंग द चिल्ड्रन्स. तर स्ट्रिक्ट जे बिहेवियर आहे पॅरेंट्सचे जे अफेक्टिंग चिल्ड्रनवरती करतात याशी रिलेटेड तुम्हाला सेंटेन्स काय करायचे, पिकआउट करायचे दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमधून केलेले आहेत पहा. Authoritarian parents are rigid and punitive in nature. Parents provide food and shelter to their children, but they neglect them and become emotionally detached. 2 मार्क्ससाठी असणार आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. त्यानंतर A3 असणार आहे अनालिसिसवरती, म्हणजेच तुम्हाला तो पॅसेज किती अनालिसिस झालेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे पहा. असं देखील उत्तर पॅसेजमध्येच असणार आहे, व्यवस्थित अंडरस्टँड करायचं आहे पहा. मेन म्हणजे पहिलं पहा 2 मार्क्ससाठी असणार आहे A3 हा. 1 मार्क्ससाठी पहिला प्रश्न, इन द न्यूक्लिअर फॅमिली चिल्ड्रन्स बिकम डिमांडिंग अँड सेल्फिश बिकॉज म्हणजे याचं तुम्हाला गिव्ह रिझन्स फाइंड करून लिहायचं आहे. तर इथं लिहिलेलं आहे पहा, पेन्सिलने अंडरलाईन केलेलं आहे, ते आन्सर आहे दे गेट टू मच अटेन्शन फ्रॉम देअर पॅरेंट्स, 1 मार्क्ससाठी. आणि सेकंड वन असणार आहे, हा देखील 1 मार्क्ससाठी गिव्ह रिझनवरचा, चिल्ड्रन ऑफ परमिसिव्ह पॅरेंट्स बिकम डिपेंडेंट अँड इमॅच्युअर. तर ह्याचा आन्सर काय असणार आहे, बिकॉज परमिसिव्ह पॅरेंट्स आर इनकन्सिस्टंट इन देअर बिहेवियर. A4 असणार आहे तो तुमचा पर्सनल रिस्पॉन्सवरचा असणार आहे. तर तुम्हाला जो पॅसेज देणार आहेत पहा त्याच्याशीच रिलेटेड हा काय असणार आहे, एखादा टॉपिक देतील आणि त्याविषयी तुमचं काय ओपिनियन आहे ते लिहायचं आहे. तुम्हाला पॅसेज आहे असा कॉपी पेस्ट इथे करायचं नाही. जर तुम्ही लिहिला तर तुमचे मार्क्स देखील जाणार आहेत, परंतु तुमचं इम्प्रेशन जे असणार आहे पहा एक्झामिनरवरती ते देखील तुमचं कमी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला साध्या भाषेत इथे तुमचं उत्तर लिहायचं आहे पहा. व्हेरी सिम्पल लँग्वेज यू हॅव टू यूज्ड इन इंग्लिश. फॅमिली प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग युअर सोशल बिहेवियर. तर पहा सोशल बिहेवियर डेव्हलप करण्यासाठी फॅमिली इम्पॉर्टंट रोल प्ले करते. याविषयी तुमचं मत काय, तर पाहू शकता तुम्ही फॅमिलीविषयी ओव्हरऑल लिहायचं आहे पहा. फॅमिली इज द फर्स्ट स्कूल ऑफ चाइल्ड. इट टीचेस व्हॅल्यूज, डिसिप्लिन, लव अँड रिस्पेक्ट. Children learns to how to behave with others by observing their parents and elders. Therefore, family plays a very important role in shaping a child's social behavior. त्यानंतर A5 असणार आहे लँग्वेज स्टडीवरचा, म्हणजे ग्रामरवरचा प्रश्न असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. 2 मार्क्ससाठी असणार आहे हा प्रश्न देखील. तर यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस दिलेले सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे आणि ते कन्वर्जन करून लिहा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथं केलेलं आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे. कंप्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पॅरेंट्स इज नॉट गॉट बाय द चिल्ड्रन. त्यानंतर पहा आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बाय हे वापरला जातो वर्ड. त्यानंतर जे पॅसिव्ह व्हॉइस ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करताना जे रूल्स आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, व्यवस्थित करून ग्रामर परफेक्ट करून हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि मार्क्स कुठेही घालवायचे नाहीत. त्यानंतर पहा दुसरा देखील 1 मार्क्ससाठी आहे. WH क्वेश्चन्स तयार करायचा आहे आणि तर पाहू शकता ऑप्शन डी करेक्ट असणार आहे. हाऊ आर द ऑथॉरिटेरियन पॅरेंट्स इन नेचर. तर याचं उत्तर देखील तुम्हाला WH क्वेश्चन्स तयार करायचं आहे आणि याचं उत्तर ते दिलेले सेंटेन्स असणार आहे. त्यानंतर A6 असणार आहे, तो देखील 2 मार्क्ससाठी व्होकॅब्युलरी बेस्डवरचा असणार आहे. दिलेल्या पॅसेजमधील तुम्हाला सिनोनिम्स म्हणजेच सिमिलर वर्ड्स किंवा अँटोनिम्स फाइंड करून लिहा. तर इथं सिनोनिम्स विचारले होते पहा. इम्प्रेसचा दिलेल्या पॅसेजमध्ये काय आहे सिनोनिम्स, इन्फ्लुएन्स आणि क्लोजचा इंटिमेट हा वर्ड आहे. आणि जर तुम्ही इथं चुकीचं लिहिलं तर तुम्हाला मार्क्स देखील जाणार आहेत. व्यवस्थितच अगदी लिहायचं आहे. जर तुमचं व्होकॅब्युलरी चांगली असेल तर तुम्ही हा देखील प्रश्नामध्ये 2 पैकी 2 मार्क्सचे घेऊ शकता. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे तुमचा समरी रायटिंगचा असणार आहे, क्वेश्चन नंबर 2B आणि हा 3 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो पॅसेज अनसीन दिलेला आहे, अनसीन पॅसेजची समरी लिहायला सांगतात. त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी टायटल लिहायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित जर तो पॅसेज अंडरस्टँडिंग झाला तर ॲटलिस्ट त्याचं 7 to 8 लाईन्समध्ये त्याची समरी लिहायचं आहे. समरी लिहिताना तुम्ही लक्षात घ्यायचं सर्वात आधी मेन पॉईंट्सला अंडरलाईन करायचं पॅसेजमध्ये आणि ते पॉईंट्स तुम्हाला विथ द हेल्प ऑफ दिस
जे पॉईंट्स तुम्ही अंडरलाईन केलेले आहेत त्याचा यूज करून तुम्हाला समरीमध्ये त्याचं यूज करून स्वतःचे स्टेटमेंट्स हे तयार करून लिहायचे आहेत. तुम्हाला आहे असा पॅसेज इथे देखील लिहायचा नाही. तुमचे वर्ड्स जसं की अँड, ऑर, इन असे जे तुम्हाला कनेक्टिव्हज आहेत त्याचा वापर करायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, कमीत कमी शब्दात त्याची समरी लिहायचं आहे. काय त्या पॅसेजमधून काय त्याचं समअप आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि 3 मार्क्ससाठी असणार आहे. कंपल्सरी प्रश्न आहे पहा. त्यानंतर सी प्रश्न असणार आहे, तो देखील कंपल्सरी माइंड मॅपिंगवरचा असतो. हा देखील 3 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला एखादा टॉपिक देतील आणि त्याच्याशी रिलेटेड माइंड मॅप तयार करायला सांगतील. तर इथं काय दिलेलं आहे, टॉपिक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचं. तर याच्याशी रिलेटेड केलेले आहे पहा माइंड मॅपिंग. तुम्ही इथे पेननं देखील ह्या डायग्राम्स काढल्या तरी चालतील, पण मी पेन्सिलनं काढलेलं आहे, जेणेकरून तुम्ही देखील पेन्सिलनं परीक्षेमध्ये काढला तर जरी इथं तुमची काहीतरी खाडाखोड झाली तर व्यवस्थित तुम्ही लिहू शकाल. तर यासाठी मी व्यवस्थित काढलेले आहे पहा. सर्वात आधी पर्पज, यामध्ये देखील 3 पॉईंट्स लिहिलेले आहेत मीने. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचं पर्पज काय असणार आहे, करिअर ग्रोथ, हाय एज्युकेशन, गव्हर्नमेंट जॉब्स. त्यानंतर त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत पहा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचे, एंट्रन्स एक्झाम्स, गव्हर्नमेंट एक्झाम्स, स्टेट एक्झाम्स, प्रोफेशनल एक्झाम्स. त्यानंतर ते चॅलेंजेस पहा, स्ट्रेस येऊ शकतो, कॉम्पिटिशन आहे, टाईम प्रेशर आहे, फिअर ऑफ फेल्युअर. त्यानंतर पहा प्रिपरेशन कशी करायचं आहे, टाईम मॅनेजमेंट, रेग्युलर स्टडी लागतो, मॉक टेस्ट सोडवायला लागतात आणि रिव्हिजन इज कंपल्सरी. त्यानंतर पहा स्किल्स कोणकोणते लागतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करताना. हार्ड वर्क तर लागतं, डिसिप्लिन, कॉन्फिडन्स आणि पेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करत असताना. तर अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही माइंड मॅपिंग यामध्ये देखील तुम्ही आणखीन पॉईंट्स वाढवू शकता ॲज यू विश. तर तुम्ही काय करायचे आहे, 3 मार्क्ससाठी व्यवस्थित अगदी ॲटलिस्ट 6 पॉईंट्सच्या आधारे तुम्ही व्यवस्थित असं माइंड मॅपिंग तयार करायचं आहे. जर तुम्हाला याविषयी थोडंसं कन्फ्युजन असेल तर माइंड मॅपिंगविषयी, तर मी त्यावर नक्कीच लवकरात लवकर व्हिडिओ हा बनवेन. तर पहा पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, यामध्ये वेळ न घालवता. तर पुढचा प्रश्न असणार आहे पहा, सेक्शन सेकंड असणार आहे आणि हा एकूण तुमचा पोएट्रीवरती बेस्ड असल्यामुळे 14 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. सेक्शन 1 जो होता तो पहा एकूण तुमचा किती मार्क्ससाठी असणार आहे, सेक्शन 1 असणार आहे तो 36 मार्क्ससाठी आणि सेक्शन सेकंड 14 मार्क्ससाठी, म्हणजे एकूण 50 मार्क्ससाठी तुमचं इथं सेक्शन 1 आणि सेक्शन 2 असणार आहे. तर पाहू शकता क्वेश्चन 3A असणार आहे एकूण 10 मार्क्ससाठी. तुम्हाला एखादी इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधील एखादी पोयम देतील आणि त्यावरचेच हे प्रश्न असणार आहेत. A1 असणार आहे तो तुमचा ग्लोबल अंडरस्टँडिंगवरती तुम्हाला पोयमशी रिलेटेड तुम्हाला काही स्टेटमेंट्स देतील आणि त्या स्टेटमेंटच्या लिस्टमधील कोणते स्टेटमेंट थीम ऑफ द पोयम जस्टिफाय करतात ते तुम्हाला शोधून लिहायचे पहा. द रुटीन ऑफ द फादर इज एक्सप्लेनड इन डिटेल, आयसोलेशन फ्रॉम द सोसायटी मेक्स द फादर इज इंट्रोवर्ट. फादर रिटर्निंग होम ही जी तुमची 12च्या इंग्लिशच्या बुकमधील कविता आहे पहा, त्यावरील हा प्रश्न आहे 10 मार्क्ससाठी. आणि त्यानंतर A2 असणार आहे, तो देखील तुमचा असणार आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती. म्हणजे तुम्हाला हे 2 वर्ड्स दिलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय करायचं आहे, तर दिलेल्या पोएममधलं काय करायचं आहे, तर स्टेटमेंट्स तुम्हाला फाइंड करून लिहायचं आहे. तर फूड फादर कसे इट खातात, तर ही ड्रिंक्स अ वीक टी अँड इट्स अ स्टेल, चपाती शिळी चपाती खातात आणि जो थंड झालेला चहा आहे ते पितात. त्यानंतर रिस्पॉन्सेस ऑफ द चिल्ड्रन, त्यांची घरातील जी मुलं आहेत ती कशी त्यांना रिस्पॉन्स करतात, तर ही चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. हा देखील 2 मार्क्ससाठी. A1 देखील 2 मार्क्ससाठी. A3 देखील अगदी 2 मार्क्ससाठी असणार आहे. पर्सनल रिस्पॉन्सवरचा प्रश्न असणार आहे. जेव्हा तुमचे फादर वडील घरी येतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कशा प्रकारे इंटरॅक्ट करता ते तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं आहे, इन इंग्लिशमध्ये लिहायचं आहे पहा. तुमचं जे मत असणार आहे ते तिथे ॲक्सेप्टेड असणार आहे, त्यामुळे ते कुठेही काय करायचं नाही, तर तुम्ही व्यवस्थितच याचं उत्तर लिहायचं आहे. कुठेही इथं खाडाखोड करायची नाही आणि तुम्हाला काय करायचं आहे, अगदी ग्रामरचे मिस्टेक्स देखील यामध्ये करायचे नाहीत. तर तुम्ही यामध्ये देखील 2 पैकी 2 मार्क्स हे नक्कीच मिळवणार. तर पहा, वेन माय फादर कम्स होम फ्रॉम वर्क आय ग्रीट हिम वॉर्मली अँड हेल्प हिम फील रिलॅक्स्ड. आय टॉक हिम अबाउट माय डे अँड लिसन टू हिज एक्सपिरियन्सेस. आय ट्राय टू मेक हिम फील लव्ड अँड रिस्पेक्टेड. त्यानंतर A4 असणार आहे, तुम्हाला एखादं पोयममधील एखादी ओळ देतील पोयमची आणि त्याचा फिगर ऑफ स्पीच ओळखा आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहा. तर इथं
काय झालेलं आहे, लेटर रिपीट झालेला आहे, त्यामुळे हे ॲलिट्रेशन्स फिगर ऑफ स्पीच आहे. त्यानंतर A5 असणार आहे कंपोज युअर पोएम. तर तुम्हाला एखादा टॉपिक देणार आहेत आणि त्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला काय करायचे, पोएम इथं कंपोज करायचे. फॅमिली टॉपिक दिलेला आहे पहा आणि फॅमिलीशी व्यवस्थित अगदी सुंदर इथं पोएम तयार केलेली आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करूनही वाचू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्यवस्थित अगदी असंच तुम्हाला काय करायचे, पोएम तयार करायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन नंबर 3B असणार आहे, तो ॲप्रिसिएशनवरचा असणार आहे पहा. आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एखादी कविता देणार आहेत आणि त्यावरचं ॲप्रिसिएशन तुम्हाला इन पॅसेज फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे आणि इथं इंडियन व्ह्यूवर्सची ॲप्रिसिएशन लिहिलेलं आहे आणि असंच तुम्हाला लिहायचं आहे आणि 4 मार्क्स इथे घेऊन जायचे आहेत. तुम्ही जर पॉईंट्स वाईज लिहिला तर तुमचे मार्क्स जाणार आहेत, त्यामुळे पॅसेजेस हाच फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे. त्यानंतर पहा पुढचा असणार आहे सेक्शन 3 असणार आहे. हा तुमचा एकूण 14 मार्क्ससाठी हा तुमचा असणार आहे तो रायटिंग सेक्शनचा असणार आहे आणि यामध्ये तुमचा 16 मार्क्सचा असणार आहे पहा. तर हा प्रश्न देखील तुम्हाला व्यवस्थित अटेंड करायचा आहे. क्वेश्चन 4A आहे, व्हर्च्युअल मेसेजचं उत्तर बघा लिहिलं आहे, डेट लिहायची आहे, टाईम लिहायचा आहे आणि कुणासाठी असणार आहे हा व्हर्च्युअल मेसेज, त्याचं नाव काय असणार आहे, मेसेज ॲटलिस्ट 4 to 5 लाईन्समध्ये आणि तुमचं नाव खाली लिहायचं आहे किंवा कोण लिहिलेलं आहे, मम्मी पप्पा, तर हे लिहायचं आहे आणि 4 मार्क्स इथे घेऊन जाईल. खूप सोपा प्रश्न असणार आहे. रिपोर्ट रायटिंगचा क्वेश्चन नंबर 4B असणार आहे, तो देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे. रिपोर्ट रायटिंग जर तुम्हाला अवघड जात असेल तर ईमेल रायटिंग यामध्ये ऑप्शन्स असणार आहेत, त्यामुळे इथे रिपोर्ट रायटिंगचा मी तुम्हाला फॉर्मॅट दाखवलेला आहे पहा. बोर्डाच्या परीक्षेत देखील खूप छान सब्जेक्ट विचारला होता. सेल्फ डिफेन्स लेक्चर कंडक्टेड ॲट युअर कॉलेजचा रिपोर्ट तयार करा. सर्वात आधी प्लेसचं नाव, त्यानंतर डेट लिहायला विसरायची नाही. फर्स्ट पॅरेग्राफ मेन इम्पॉर्टंट फॅक्ट सांगणारा पाहिजे आणि सेकंड पॅरेग्राफ जो असणार आहे तो तुमचा डिटेल्स येणारा असणार आहे. याविषयी आपण रायटिंग स्किल विषयी डिटेलमध्ये व्हिडिओ पाहणारच आहोत. तर तुम्ही पाहू शकता क्वेश्चन 4C असणार आहे, तो एक्सपान्शन ऑफ आयडियाजचा असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला एखादा टॉपिक देतील आणि तो तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. एक्सपान्शन ऑफ आयडियाजमध्ये इथं पाहू शकता व्यवस्थित अगदी एक्सप्लेन केलेलं आहे. एक्सपान्शन ऑफ आयडियाजचं सेल्फ डिसिप्लिन इज अ सेल्फ केअरिंग. तर इथं सेल्फ डिसिप्लिन्स म्हणजे काय, तर कंट्रोलिंग अवर ॲक्शन्स अँड इमोशन्स टू अचीव अवर गोल्स, याविषयी तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहिलेलं आहे 4 मार्क्ससाठी. त्यानंतर डी प्रश्न देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे. ॲपील रायटिंग यामध्ये रिव्ह्यू असतं, ब्लॉग रायटिंग असणार आहे, तर इथं केलेलं आहे पहा ॲपील रायटिंगचं फ्रॉम स्मार्टफोन टू स्मार्ट हॅबिट्स, याविषयी ॲपील रायटिंग लिहिलेलं आहे. डिअर फ्रेंड्स, पाहू शकता कशा प्रकारे सुरुवात केलेली आहे आणि काय लिहिलेलं आहे, तुम्ही एकदा वाचू शकता आणि 4 पैकी 4 मार्क्स हे घेऊन जाऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा सेक्शन 4 असणार आहे, एकूण तुमचा 16 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर यामध्ये तुम्हाला सेक्शन जो 4 हा नोवेलवरचा असणार आहे. जे तुम्हाला इंग्रजी पाठ्यपुस्तकात नोवेल सेक्शनमध्ये जे कोणकोणते नोवेल्स दिलेले आहेत, 4 नोवेल्स आहेत पहा, ते जर व्यवस्थित स्टडी केले तर तुम्ही यामध्ये देखील पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळवणार आहात आणि त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अगदी याचा स्टडी करायचा आहे पहा. तर क्वेश्चन 5A जो असणार आहे तो तुमचा 4 मार्क्ससाठी असणार आहे. फर्स्ट असणार आहे 2 मार्क्ससाठी मॅच द कॉलम्स आन्सर्स इन कॉलम बी, कशा प्रकारे लिहिलेलं आहे पहा विथ ऑप्शन आणि त्याचं उत्तर असंच लिहायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला इथं पाहू शकता इथं फिल इन द ब्लँक्स यामध्ये देखील ऑप्शन आणि त्याचं काय केलेलं आहे, तर तिथं आन्सर लिहिलेला आहे आणि व्यवस्थित अगदी स्टेटमेंट लिहिलेलं आहे. तर हे बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणारे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये रिपीट येऊ शकतात, त्यामुळे व्यवस्थित अगदी असं उत्तर कसं लिहिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. राईट द कॅरेक्टर स्केच ऑफ मिस्टर फ्लोरिन, हा 2 मार्क्सचं तुम्हाला कशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे पहा. मिस जोशी फोकसेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड इंटरनॅशनल कॉपरेशन जस्टिफाय करायचं आहे स्टेटमेंट. त्यानंतर पहा सी देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. पार्ट आउट ब्लेम्ड हिमसेल्फ फॉर हिज मास्टर्स मिसफॉर्च्यून, हे एक्सप्लेन करायचं आहे पहा. व्यवस्थित अगदी एक्सप्लेन केलेलं आहे. इन डिटेलमध्ये मी उत्तरे लिहिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करू नका. व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून याची उत्तरे व्यवस्थित वाचू शकता आणि तुम्हाला जर जे नोवेल्स व्यवस्थित अगदी अंडरस्टँड झाले असतील तरच तुम्ही असं उत्तर व्यवस्थित लिहू शकता. तर इथं अशा प्रकारे
पाहू शकता तुम्ही 10 फेब्रुवारी 2026 रोजी विचारलेला पेपर होता आणि खूप सोपं अगदी शॉर्टमध्ये त्याचं 2-2 मार्क्सचे उत्तर लिहायचं होतं. तर इथं लिहिलेलं आहे पहा. सगळे प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. जर कोणतं डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता आणि हा पेपर कसा वाटला ते देखील मला नक्कीच कळवा. कारण हा पेपर व्यवस्थित अगदी मी टॉपर्सचे पेपर्स कसे लिहितात तसं लिहिलेलं आहे आणि रायटिंग सेक्शनचा देखील व्यवस्थित अगदी भाग सोडवलेला आहे. यातील ऑप्शन्सचा देखील आपण भाग घेणारच आहोत पुढे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप न करता इथेपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर सर्वात आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी जे इम्पॉर्टंट जे तुम्हाला माहिती लागणार आहे, जसे की पेपर्स, प्रिव्हियस इयरली पेपर्स, हे सर्व आपल्या चॅनलवरती अपलोड केले जाणार आहेत. तसेच वेगवेगळे रायटिंग सेक्शनचे देखील भाग यामध्ये सांगितले जातात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.